मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना. शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एससी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. गव्हर्नमेंट HUID 916 होलमार्किंग गोल्डमध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स. विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून. नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य दालन म्हणजे साई ज्वेलर्स, कटरे सराफ, विटा. पत्ता सराफपेठ, विटा. संपर्क 9175 100007. व्हिजन सिटी येथील सत्कार समारंभात आमदार सुहास बाबर आपल्या धडाकेबाज स्टाईलमध्ये पुन्हा समोर आलेत. अधिकाऱ्यांना इशारा देणाऱ्या सुहास बाबर यांनी आता नगरसेवकांना हाय अलर्ट केलंय. कल्पनेच्या पलीकडे जाऊन लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय, तर अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून जाऊ इतकं मोठं प्रेम लोकांनी दिलंय. त्यामुळे खूप मोठी नैतिक जबाबदारी आता आपल्या सर्वांवर आली आहे. तुम्ही आता नगरसेवक झाला आहात, पण मला पुन्हा आमदार व्हायचं आहे. नगरसेवकांनी आपलं काम करताना सर्व जबाबदारीचे भान राखले पाहिजे. महिला नगरसेवकांनी आपल्या नवऱ्याला मीटिंगला पाठवायचे नाही. लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवल्यामुळे मी काही अधिकार राखून ठेवलेत. लोकांच्या कामासाठी सतर्क रहा, अन्यथा तुम्हाला गुलाबाचे फूल पाठवणार. लोकांच्या प्रश्नासाठी मी तुमच्या मागे हंटर घेऊन उभा आहे. असा सूचक इशारा आमदार सुहास बाबर यांनी नगरसेवकांना दिलाय. तर सुहास बाबर यांच्या या धडाकेबाज भूमिकेमुळे विटेकरांमध्ये मात्र चैतन्याचे वातावरण निर्माण झालंय. नगरसेवकांनी तुमच्या कामाचं भान, तुमचं काम करत असताना भान राखलं पाहिजे. हे तुम्हाला पहिल्या वर्षापासून सांगतोय. तुमचं प्रगती पुस्तक दर 6 महिन्याला मी तपासणार. तुमच्याकडे एखादं काम कमी होऊ द्या, पण जर तुम्ही फोन उचलला नाही तर तुम्हाला गुलाबाचं फूल मी माझा PA पाठवून देणार आणि सांगणार की तुम्ही अमुक अमुक दिवशी ज्या माणसाचा फोन उचललेला. त्यामुळे ह्या लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याच माझ्या अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करून घेण्यासाठी तुमच्या पाठीमागं मी हंटर घेऊन उभा आहे. की लोकांनी प्रचंड विश्वास आपल्या प्रत्येक बोलण्यावरती, प्रत्येक शब्दावरती ठेवला असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. आणि हे जर शब्द पूर्ण राहिले नाहीत, तुम्ही झालाय आता नगरसेवक, मला राजकीय करिअर करायचं आहे, मला अजून आमदार व्हायचं आहे. महिलांना माझी विनंती आहे, नगरसेवक तुम्ही आहे, नवरा नाही, अवलंबून राहायचं नाही, मीटिंगला तुम्हीच जायचं, नाहीतर पाठवाल परत. नगरसेवकांनी तुमच्या कामाचं भान, तुमचं काम करत असताना भान राखलं पाहिजे. हे तुम्हाला पहिल्या वर्षापासून सांगतोय. कारण तुमचा सहकारी म्हणून, तुमचा ह्या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्यानं लोकांनी माझ्यावरती जसा तुमच्यावरती विश्वास ठेवला आहे तसा माझ्यावरती सुद्धा प्रचंड विश्वास ठेवला आहे. त्यामुळं तो अधिकार मी माझ्याकडे राखून ठेवला आहे. तुमचं प्रगती पुस्तक दर 6 महिन्याला मी तपासणार. तुमच्या मीटिंगची उपस्थिती, तुम्ही प्रभागामध्ये किती लोकांच्या संपर्कात आहे, तुम्ही प्रभागातल्या माणसांचे फोन उचलता का? सगळ्यात बदनामीचं कारण जगात काय असेल तर फोन आहे, लक्षात घ्या. 350 फोन 400 फोन मला दिवसात येतात. मी सगळे फोन, आत्ता माझं भाषण चालू असताना मला मागं मिस कॉल पडलेत. मी गाडीत बसलो की सगळ्यांना फोन करतो. तुमच्याकडे एखादं काम कमी होऊ द्या, पण जर तुम्ही फोन उचलला नाही तर तुम्हाला गुलाबाचं फूल मी माझा PA पाठवून देणार
आणि सांगणार की तुम्ही अमुक अमुक दिवशी ह्या माणसाचा फोन उचललेला नाही. फोन उचलणं तुमचं आवश्यक आहे, लोकांच्या संपर्कात राहणं आवश्यक आहे. त्या प्रभागातल्या तुमच्यापर्यंत येणारी प्रत्येक अडचण सोडवण्यासाठी प्रयत्न करा. मी आज सीओनशी बोलून मी सीओना सांगितलं आहे, प्रत्येक महिन्याला प्रत्येक प्रभागामध्ये एक एक मिटिंग होईल. त्या प्रभागामध्ये ते मिटिंग पूर्ण करण्यासाठी त्या प्रभागाला एक नोडल ऑफिसर नेमला जाईल. जो ऑफिसर तुमच्या प्रभागातल्या लोकांनी तुम्हाला जे काम सांगितले त्या कामांचा फॉलोअप तो अधिकारी घेईल, तुमच्याबरोबर तो काम करेल आणि त्या माणसांचं काम कोणाची जबाबदारी आपल्याला पूर्ण करायला पाहिजे. तुम्हाला माझी विनंती आहे, संधी सारखी मिळत नाही, लक्षात घ्या. राजकारणामध्ये कष्ट असावे लागतात, राजकारणामध्ये धडपड असावी लागते, राजकारणामध्ये प्रयत्न असावे लागतात. पण राजकारणामध्ये सगळ्यात जमेची बाजू कुठली असते तर राजकारणामध्ये नशीब पण असावं लागतं. आणि कदाचित ते नशीब आज माझ्याबरोबर तुमच्या सगळ्यांचं उजडलं आहे. कारण 55 वर्षाची सत्ता, मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, मी आज बाहेर फिरतोय, तुम्ही विटा नगरपालिकेची सत्ता मिळायला दिल्यामुळे पक्षाला असं वाटतं की ह्यो काय पण करू शकतो. पाठवा ह्याला सांगलीला, पाठवा ह्याला कोल्हापूरला, मागे लागलेत माझ्या. आता तसं नाही. त्या माझ्या मी काही मर्यादा मी आखून ठेवलेत, पण जी संधी आपल्याला मिळाली ना ही संधी सारखी मिळत नसते, लक्षात घ्या. मी तुमचा लोकप्रतिनिधी यापेक्षा मी समोर बसलेल्या सर्वसामान्य नागरिकांसारखाच ह्या शहराचा नागरिक आहे. माझं गावसुद्धा हेच आहे, मी राहतो इथंच, माझं घर इथंच आहे. त्यामुळे ह्या लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याच माझ्या अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करून घेण्यासाठी तुमच्या पाठीमागं मी हंटर घेऊन उभा आहे. सिनियर जरी असला, महिला जरी असला, महिलांना माझी विनंती आहे, नगरसेवक तुम्ही आहे, नवरा नाही, अवलंबून राहायचं नाही, मीटिंगला तुम्हीच जायचं, नाहीतर पाठवाल परत, कोणालाही पाठवायचं नाही. 3 मिटिंगला का 6 मिटिंगला आहे तुमच्याकडे? हां, सगळ्या मिटिंगला उपस्थिती कंपल्शन आहे. प्रभागात फिरा, रोज 1-2 घरं करा. दुसऱ्या पुढच्या निवडणुकीला नवरा जरी म्हणला मी उभं राहणार तरी त्याला सांगायचं घरी बस माझी बघते म्हणून सांगायचं. इतकं तयारी तुमची त्या प्रभागामध्ये झालं पाहिजे. तशा पद्धतीने तुमच्याकडनं काम झालं पाहिजे. घरात पद असलं म्हणजे झालं, बाकी काय डोक्यात घेऊ नका. नगरसेवक असला म्हणजे झालं. पण हे खूप कष्टानं, अनेक लोकांच्या त्यागानं हे तुमच्यापर्यंत आलं आहे. हे पद आपल्याला कामाच्या माध्यमातून टिकवायचं आहे. ती टिकवण्याची जबाबदारी तुम्ही सर्वांनी एकत्रितपणे घ्यावी अशी अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो. आणि लोकांच्या समोर जात असताना आपण ज्यांना आव्हान केलं होतं की तुम्ही आम्हाला मतदान करा, ते आव्हान करत असताना आपण आमच्या माता भगिनींना मतदान केलं होतं आणि दुसरं केलं होतं तरुण मुलांना. मी सांगायचो जेनझींना. आता ते दिवस गेले की आता निष्ठेनं एका पार्टीवर राहायचं, ताकदीनं नाही, आम्ही ह्यांचे निष्ठावान कार्यकर्ते आहे. ते आता ती पिढी हळूहळू कमी होत चालली. आता माता भगिनी अशा विषय की त्यांच्यावर कोण दबाव टाकू शकत नाही. पूर्वीचा दिवस असे होते की कुटुंबातल्या प्रमुख व्यक्तींनी निर्णय घ्यायचा, अमुक माणसाला मतदान करा. आता बायको ऐकत नाही, ती म्हणजे तुम्ही सांगू नका, मला माहिती आहे कोणाला मतदान करायचं आहे ते. आणि तरुण मुलांचं असं झालंय की काम दाखव. तू बोलला होता ना मागच्या वेळेला हे करणार आहे, काम केलेलं दाखव आणि तरच मतं मागायला. किंबहुना मी लोकांना असं सांगितले की झालेल्या कामामध्ये जर मी करू शकलो नाही तुम्हाला दिलेले शब्द तर तुमच्या दारात मी मतं मागायला येणार नाही. त्या शब्दाची आठवण तुम्हाला रोज झाली पाहिजे. वाटल्यास मी माझ्या पीएला सांगेन की त्याचं एक व्हॉइस नोट माझ्या नावानं तयार करून रोज सकाळी 7 वाजता सगळ्या नगरसेवकांना पाठव. कारण तुम्हाला त्याची जाणीव झाली पाहिजे आणि आपलं प्रत्येक काम करण्याचे काम आपण त्या निमित्तानं झालं पाहिजे. मणक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी, मानदुखी, खांदादुखी, टाचदुखी आणि हातापायाला मुंग्या येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने. संपर्क डॉक्टर बंडगर, हाडांचे हॉस्पिटल, विटा. जिओ मराठी, ते धडक ते